मित्रांनो, यावर्षी आम्ही 5 एकर मका लागवड केलेली आहे। यामध्ये 2 वेगवेगळे वाण वापरले आहेत। एक ॲडव्हांटा 756 आणि दुसरा म्हणजे ॲडव्हांटा 741। 2.5 एकरामध्ये ॲडव्हांटा 756 ची पेरणी केली आहे, तर 2.5 एकरामध्ये ॲडव्हांटा 741 ची पेरणी केलेली आहे। तर या पेरणीला बियाणे, खत एकूण किती खर्च आला हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहत आहात शेतकरी सोमा 07। मित्रांनो, प्रत्येक वर्षी शेतकरी नवीन हंगाम सुरू करताना एकच आशा ठेवतो, यावर्षी पीक चांगलं यावं, उत्पादन भरपूर मिळावं आणि शेतीतून चांगला नफा मिळावा। याच आशेने आम्हीही यावर्षी एकूण 5 एकर क्षेत्रावर मक्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे। पण यावेळी आम्ही एकाच वाणावर अवलंबून न राहता 2 वेगवेगळे वाण निवडले आहेत। पहिला वाण म्हणजे 2.5 एकरावर ॲडव्हांटा 756, जो आम्ही मुरघासासाठी लावला आहे, कारण आमच्या घरी 7-8 जनावरे आहेत। आणि दुसरा 2.5 एकरावर ॲडव्हांटा 741, जो आम्ही धान्य उत्पादनासाठी लावला आहे। दोन्ही पिकांचा उद्देश वेगळा आहे, त्यामुळे व्यवस्थापनही वेगळं असेल आणि उत्पादनही वेगळं असेल। मित्रांनो, आता सर्वात आधी आपण ॲडव्हांटा 756 मक्याचा खर्च पाहूया। हा मका आम्ही मुरघासासाठी लावला आहे। चांगला हिरवा चारा मिळावा आणि जनावरांसाठी दर्जेदार मुरघास तयार व्हावा, हा आमचा उद्देश आहे। या 2.5 एकरासाठी आम्ही 11 पिशव्या बियाणे वापरल्या। एका पिशवीची किंमत 550 रुपये इतकी होती, तर त्या पिशवीमध्ये एकूण 2 किलो बियाणे होते, तर एकूण 22 किलो बियाणे 2.5 एकरासाठी खर्च झालेला आहे। तर 11 पिशव्याची किंमत 550, याप्रमाणे 6050 रुपये खर्च झाला आहे। 6050 रुपये बियाण्यावरती खर्च झालेला आहे। यासोबतच आम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी म्हणजे ऑर्गॅनिक ग्रॅन्युअल्स या 4 बॅग वापरल्या आहेत। एका बॅगेची किंमत 750 रुपये होती। एका बॅगेची किंमत 750, तर 4 बॅगेची किंमत 3000 रुपये। तर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीला 3000 रुपये खर्च झाला, म्हणजे मुरघासासाठीच्या 2.5 एकर पिकावर फक्त बियाणे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी मिळून 9050 रुपये खर्च झाला। आता बोलायचं धान्यासाठी लावलेला ॲडव्हांटा 740 बद्दल। मित्रांनो, हा वाण आम्ही धान्य उत्पादनासाठी निवडला आहे। या बियाण्याची किंमत जास्त आहे। एका पिशवीची किंमत 2050 रुपये इतकी होती, तर त्या पिशवीमध्ये 3.5 किलो बियाणे होते। तर 2.5 एकरसाठी आम्ही 5 पिशव्या वापरल्या आहेत, म्हणजे 5 पिशव्याचे 2050 प्रमाणे 10,250 रुपये इतका खर्च झाला। यामध्येही आम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी याच्या 4 बॅगा वापरल्या, त्यासाठी 3000 रुपये खर्च झाला। म्हणजे धान्यासाठीच्या 2.5 एकर पिकावर फक्त बियाणे आणि सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी मिळून 13,250 रुपये खर्च झाला। आता दोन्ही पिकाचा एकत्रित हिशोब आपण पाहूया। तर ॲडव्हांटा 756 मुरघासासाठी यावरती 9050 रुपये खर्च झाला। तर ॲडव्हांटा 741 ही धान्यासाठी केलेली आहे, त्याला 13,250 रुपये खर्च झाला। म्हणजे यावर्षी फक्त बियाणे आणि सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी यावर एकूण 22,300 इतका खर्च झाला। आणि मित्रांनो, हा फक्त सुरुवातीचा खर्च आहे, आणि आम्ही नांगरणी, पेरणी, रोटरनी याचा हिशोब धरलेला नाही, कारण आम्ही आमचे स्वतःचे घरचे ट्रॅक्टर आहे, त्यामुळे आम्ही त्याचा हिशोब सध्या धरलेला नाही। तर पुढील अजून खर्च धरलेला नाही, हा फक्त सुरुवातीचा खर्च आहे। तर पुढील खर्चामध्ये युरिया, इतर खते, औषध फवारणी, तण नियंत्रण, पाणी, मजुरी आणि काढणीचा खर्च बाकी आहे। हे सर्व खर्च मिळून शेवटी एकूण किती खर्च होतो आणि त्यानंतर किती उत्पादन मिळतं, याचा 1 रुपयापासून शेवटच्या रुपयापर्यंतचा हिशोब आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत। आजकाल यूट्यूबवर अनेक जण फक्त उत्पादन दाखवतात, पण खर्च किती झाला, नफा किती झाला हे फार कमी लोक दाखवतात। आमच्या चॅनलवर मात्र तुम्हाला पूर्ण पारदर्शकता पाहायला मिळेल। कोणत्या दिवशी कोणतं खत दिलं, किती किलो दिलं, किती खर्च आला, कोणती फवारणी केली, का केली, याचा परिणाम काय झाला, हे सगळं आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। जर एखादा प्रयोग यशस्वी झाला तर तेही सांगू, आणि जर अपयशी झाला तर तेही लपणार नाही, कारण खरी शेती ही अनुभवातूनच शिकवते। आमचं उद्दिष्ट फक्त व्हिडिओ बनवणं नाही,
तर प्रत्येक शेतकरी मित्राला प्रत्यक्ष अनुभवातून योग्य माहिती देणं आहे. या मालिकेच्या पुढील भागामध्ये तुम्ही पाहणार आहात उगवण किती दिवसांनी झाली, पावसाचा पिकावर काय परिणाम झाला, पहिला युरिया कधी दिला, तण नियंत्रण कसं केलं, रोग आणि किडीपासून संरक्षण कसं केलं, कणसे कशी भरली, काढणीला किती क्विंटल उत्पादन मिळालं, बाजारभाव काय मिळाला आणि शेवटी 5 एकर मक्याचा संपूर्ण खर्च, उत्पादन आणि निव्वळ नफा किती झाला, हे सर्व आपण या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर तुमच्याकडे यावर्षी पाऊस आहे का? तुम्ही मका लावला आहे का? मका लावला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कोणता वाण लावला आहे, किती एकर मका लावला आहे, मुरघासासाठी कोणता मका लावलेला आहे, पिकासाठी कोणता मका लावलेला आहे, तुमच्या भागात पावसाची परिस्थिती कशी आहे, हे कमेंट सेक्शनमध्ये आपण सांगा. तुमच्या कमेंटमध्ये इतर शेतकरी मित्रांनाही माहिती मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे या 5 एकर मक्याच्या मालिकेतील एकही भाग तुमच्याकडून चुकणार नाही. मित्रांनो, यावर्षी आम्ही 5 एकर मका, 5 एकर तूर, अजून अर्धा एकरमध्ये मिरचीची लागवड करणार आहोत. याची संपूर्ण सविस्तर माहिती, म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये काय करतो, तुम्ही काय करावे, तुम्ही काय करू नये, हे सर्व आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू. जय महाराष्ट्र, जय जवान.